नंबर 2, ज्यांनी पण हे सिट्रिनचं ब्रेसलेट चूज केला होता, तर तुमच्यासाठी हे रीडिंग आहे की तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियली ना स्टॅबिलिटी येताना दिसतं आहे, हीलिंग येताना दिसती आहे आणि करिअर अपॉर्च्युनिटीज अशा मिळणार आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियली कमी बिलकुल मिळणार नाही आहे. सो येस, बघूया की आपल्याला रीडिंग काय सांगता आहे सिट्रिन. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता. ओके, बघूया काय कार्ड सांगतायत. 4 ऑफ पेंटिकल्स, फर्स्ट कार्डच पेंटिकल्सचं आलं आहे. ओके, किंग ऑफ कप्स, नाही सॉरी, नाईट ऑफ कप्स. ओके, 4 कार्ड्स आले आहेत. एस ऑफ पेंटिकल्स आणि सन कार्ड. वाव वाव वाव. ओके, तर 2 सिनारिओ म्हणजे दोनच्यापेक्षा जास्त सिनारिओ आहेत. ओके, मी तुम्हाला सांगते की मला इथे दिसतं आहे ना की तुमच्या लाईफमध्ये ना आता पैसा, रिलेशनशिप, न्यू बिगिनिंग आणि ब्राईट फ्युचर अशा गोष्टी येणार आहेत. ओके, तर तुमच्या करिअरचा नेक्स्ट पडाव म्हणजे ब्राईट फ्युचर आहे, न्यू बिगिनिंग्ज आहेत. रिलेशनशिपमध्ये सुद्धा न्यू बिगिनिंग्ज होताना दिसत आहेत. आणि 4 ऑफ पेंटिकल्स मला असं वाटतं आहे ना की जी तुमच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे ना ती पूर्ण होताना मला दिसते आहे. सो आता तो टाईम येतो आहे की ज्या तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होत आहेत, रिलेटेड टू करिअर, रिलेटेड टू लव्ह लाईफ. त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जी मेहनत तुम्ही आत्तापर्यंत घेतली आहे त्याचं तुम्हाला रिफ्लेक्शन मिळणार. सो खूप सारे लोक तुमचे म्हणतात ना की जेलसी वृत्ती तुमच्यासाठी ठेवतील. अकॉर्डिंग टू एस ऑफ पेंटिकल तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते. विदिन अ इयर तुम्ही एक्झॅक्टली ना म्हणतात ना की फायनान्शियली स्टेबल झालेले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही दिसते की जर काही पर्सन असे असतील की ज्यांना प्रेग्नन्सीबद्दल इच्छा असेल सॉरी, तर काही लोक अशी आहेत ज्यांना प्रेग्नन्सीबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. तर येस, डेफिनेटली विदिन अ इयर तुम्हाला प्रेग्नन्सी दिसते आहे मला. आणि जे प्रेग्नंट नसतील किंवा ज्यांना प्रेग्नन्सीबद्दल काही इच्छा नाही आहे त्यांना अशी क्रिएटिव्ह आयडिया माइंडमध्ये येणार आहे की ज्यांच्यामुळे त्यांचं लाईफ चेंज होणार आहे. 1 मिनिट सॉरी, खूप ठसका लागला मला त्याच्यामुळे. ओके, तर तुमच्या लाईफमध्ये जॉय, हॅपीनेस, एन्जॉयमेंट, ब्राईट फ्युचर हे येणार आहे. बघूया आणखीन काय काय सांगतायत कार्ड्स तुमची. 7 ऑफ वॉन्ड्स, हे सन कार्ड मला खूप आवडतं, खूप. ओके, आणि हे आहे 2 ऑफ सॉर्ड्स. ओके, सो आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप कन्फ्युजन आणि एक बोलतात ना की अशी सिच्युएशन की ज्याच्यामध्ये तुम्ही ईच अँड एव्हरीथिंगला म्हणजे म्हणतात ना की फाईट करताना दिसत होता. एक तर क्लॅरिटी नव्हती तुमच्याकडे, चॉईस तुम्हाला नीट करता येत नव्हता आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये सतत मला इथे दिसतं आहे की अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही राहत होता की जिथनं तुम्हाला बाहेर पडायला खूप त्रास होत होता. स्ट्रगल खूप तुम्ही पाहिलं आहे तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये आता हे फ्युचर मला दिसत आहे. बघूया की तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून जाणून घ्यायची गरज आहे. डॉग. ओके, स्केची मला ते प्रोनाऊन्स नाही करता येते. ओके, 3. ओके, सो एक गोष्ट मी इथे सांगू शकते की तुमच्या लाईफमध्ये आता अशा अपॉर्च्युनिटीज येणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक म्हणतात ना की सेल्फ इंडिपेंडंटची फीलिंग तुमच्या मनामध्ये येऊ शकतं. आणि असे इन्व्हिटेशन किंवा अशी अपॉर्च्युनिटीजमध्ये तुम्हाला लॉयल फ्रेंड्स किंवा लॉयल पर्सन्स मिळतील ज्याच्यामुळे तुम्हाला नुकसान न होता तुम्हाला हेल्प होईल. तुम्हाला एक फ्रेंडली म्हणतात ना कम्युनिकेशन नाही सॉरी आपण ज्याला बोलतो ना एक कम्युनिटी. येस, तुम्हाला फ्रेंडली कम्युनिटी मिळणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही
अशा पर्सन्सना भेटाल जे तुम्हाला तुमच्या ग्रो करण्यासाठी मदत करतील, अपॉर्च्युनिटीज मिळवून देतील आणि तुमची जी ग्रोथ आहे ती अशी या ट्रीसारखी बहरणार आहे. तुमची तुमचा फाउंडेशन आत्तापर्यंत म्हणतात ना की पक्का झाला होता, तर त्या फाउंडेशनला न्यू ब्रँचेस आता ओपन होणार आहेत आणि तुमचा वृक्ष असं डवरणार आहे. सो लक्षात घ्या, तुमचं लाईफ आता चेंज होणार आहे. यू बिकम अ ट्री. तुम्ही प्लांट होता, आता तुम्ही ट्री बनणार आहात. ओके, बघूया की तुम्ही पास्ट एक्सपिरियन्समध्ये तुम्ही असे कोणत्या चुका केल्यात तुमच्या पास्टमध्ये की ज्या तुम्हाला परत रिपीट करायच्या नाही आहेत. ओके, मदर रिलेटेड म्हणजे असं मला दिसतंय काही 1% लोकांसाठी तुम्ही मदरला समजा योग्य ट्रीटमेंट देत नसाल तर तुम्हाला ती करायची गरज आहे. मदर इन सेन्स मून म्हणजेच पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याची काळजी घ्या. ओके, पाण्याचा साठा व्यवस्थित ठेवा, म्हणजे बोलतात ना की पाण्याच्या साठ्याच्या जागा स्वच्छ ठेवा. हा दुसरा सिनारिओ. आणि थर्ड म्हणजे असं दिसतंय ना की इमोशनल होऊन अटॅच होणं बंद करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदर कशी असते, एकदम इमोशनली अटॅच असते आपल्या मुलांशी. तर तुम्हाला तुमच्या क्लायंटशी किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसशी अटॅच व्हायचं नाही आहे. तुम्ही जिथे काम करताय, जॉब करताय, तिथल्या ॲटमॉस्फिअरशी अटॅच व्हायचं नाही आहे. कारण इमोशनली अटॅच झाला तर तुम्ही बिझनेस नाही करू शकणार, तुम्ही तुमची कामं व्यवस्थित नाही करू शकणार, त्याच्यामध्ये व्यवहार तुम्ही बघणार नाही. सो तुम्हाला डिटॅच होऊन काम करायचं आहे. खूप मस्त मेसेज आहे. वाव, बिब्लिकल. ओके, सो तुम्ही जी मेहनत घेतली आहे ना, ती मेहनत कुणाबरोबर शेअर करू नका. बिकॉज म्हणजे विदाऊट मोबदला तुम्ही तुमची मेहनत कुणासाठी करू नका. बिकॉज ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस तुम्हाला स्वतःला तुम्ही तयार केलं आहे, ती इझिली कोणाला दिली तर तुम्ही त्या गोष्टीची अवहेलना करता, त्याला एक डिसरिस्पेक्ट करतात. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करायला लागतात. त्यामुळे लक्षात घ्या, कधीही कोणाला विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठलीच तुमची कला कधीच सादर करायची नाही. बिकॉज त्या कलेसाठी तुम्ही तुमच्या लाईफमधली काही प्रिशियस क्षण दिलेले असतात, तुमची मेहनत दिलेली असते, तुमचे लगन असते त्याच्यामध्ये. सो येस, डेफिनेटली हे मला दिसतं आहे. मॉन्क ऑर नन. सो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये थोडंसं ना आता एक जसं हे पण तेच सांगते की इमोशनल विरहित राहायची गरज आहे. खूप इमोशनल होऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय अचीव करणार आहात, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जास्त इमोशनल होऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्वतःला प्रॉब्लेम क्रिएट कराल. इतरांसाठी नाही पण स्वतःसाठी डेफिनेटली तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करू शकता. सो मला असं वाटते तुम्हाला जर व्यवस्थित गोष्टी व्हाव्यात असं वाटतं तर इमोशनली तुम्हाला स्वतःला इतरांशी डिटॅच केलं पाहिजे. याचा अर्थ असं नाही की कोरडं वागायचं, दुष्ट वागायचं, योग्य ते अंतर ठेवून बोलायचं. ओके, कंट्रोल. येस, तुमच्या माइंडला कंट्रोल करा. माइंडनी तुम्हाला कंट्रोल नाही केलं पाहिजे किंवा कुठल्या इतर पर्सननी तुम्हाला कंट्रोल नाही केलं पाहिजे. तुम्ही स्वतः तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं. इमोशन्सना ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःमध्ये चेंजेस करायची गरज आहे. आणि द सोर्सेस. सो तुम्हाला जी एनर्जी मिळते, तुम्हाला जी न्यू एनर्जी मिळते, न्यू म्हणतात ना की पॉवर मिळते, त्यामुळे तुम्ही स्वतःचं लाईफ चेंज करा. इतरांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. जे तुमची अंतरात्मा सांगते त्याच गोष्टी तुम्हाला करायची गरज आहे. कोणी तुम्हाला येऊन कंट्रोल करू शकत नाही. यू आर द वन हू कॅन कंट्रोल युअर लाईफ. सो तुम्हाला कुणाच्या दुसऱ्याच्या ओपिनियनची सुद्धा गरज नाही आहे. ओके, तुमचं अंतर्मन जे तुम्हाला सांगतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच गोष्टी करा. बघूया की एंजल्स तुम्हाला काय सांगत आहे. रिकव्हरी. येस, आत्तापर्यंत ज्या गोष्टींचं तुमचं नुकसान झालं आहे फायनान्शियली ते तुम्हाला रिकवर होताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायची खूप गरज आहे. कॉम्प्रोमाइज. येस, आत्तापर्यंत ना तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आला आहात, बट तुम्हाला आता कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या इनर व्हॉईसचं ऐकून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही
एक बोलतात ना की बॅलन्स्ड आणायची गरज आहे. सो तुम्हाला तुमच्या एनर्जी बॅलन्स करून, मेडिटेशन करून स्वतःला इतकं क्लिअर ठेवायचं की तुम्ही स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवून कोणी तुमचा फायदा उचलू शकत नाही अशा पोझिशनवर या. ओके. नंतर आहे इफ यू बिलीव्ह. तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील इफ यू बिलीव्ह इन दॅट. जर तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवला तर तुमच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी होतील, अन्यथा नाही. 3C कट क्लियर कैंसल. अपनी स्मृतियों को, परेशानियों को और चिंताओं को छाटे, निर्मल कीजिए, शुद्ध कीजिए. म्हणजेच काय की जर तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स खूप येत आहेत की मी हे करू नाही शकत, माझं हेच चांगलं नाही, माझं तेच चांगलं नाही, तर तिथे तुम्हाला स्टॉप करायची गरज आहे. स्वतःच्या विचारांना स्टॉप करायचं. कट क्लिअर कॅन्सल, कट क्लिअर कॅन्सल हे तुमच्या माइंडला तुम्ही आदेश द्यायचे की असे निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनामध्ये यायचे नाही आहेत, मला आणायचे नाही आहेत. आणि त्यानुसार म्हणजे म्हणतात ना की स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायची गरज आहे. बिकॉज तुम्ही सोर्सेस आहात, तुमच्याकडे खूप फ्लो येते, एनर्जी फ्लो खूप असतो आणि त्या एनर्जीचा फ्लो तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करायला यूज करा. जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्समध्ये राहिला तर तुम्ही स्वतःला बदलूच शकणार नाही. ओके. नंतर आहे धारणाएं ना बनाइए, धारणाओं तथा अनुमानों से आपका मन मुक्त रखिए. आय थिंक हे पाईल नंबर 1मध्ये पण काढायला होतं अशा पद्धतीचं की पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनासंबंधी ठेवू नका किंवा तुमच्या मनामध्ये एखादी गोष्टीची मनात खुणगाट बांधू नका जोपर्यंत त्या गोष्टीची सत्यता, पूर्तता तुमच्यासमोर येत नाही. सो धारणाएं ना बनाए, ज्याच्यामुळे तुमचं माइंड दूषित होऊन तुम्ही स्वतःला चुकीचं गाईड करू शकता. ओके. आप अकेले नहीं हैं, मैं सदा आपके साथ हूँ, हर स्थिती में मैं साथ हूँ. तर साईबाबा तुम्हाला काय सांगतायत, यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये साईबाबा तुमच्याबरोबर आहेत. जो तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आहे, कुठलीही शंका असेल, काही डाऊट्स असतील, तुम्ही साईबाबांचं स्मरण करा, ते तुमच्या मदतीला नक्कीच येतील. ओके. आणि एंजल्स पण तुमच्या मदतीला येतील. सो बघूया की आणखीन काय गोष्टी तुम्हाला करायची गरज आहे. नथिंग विल कम आउट दिस सिच्युएशन. सो तुम्हाला असं वाटतंय ना की तुमचं लाईफ एक कर्स आहे किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीच चांगलं मिळत नाही आहे, तर लक्षात ठेवा की ही सिच्युएशन अशी नाही आहे जशी तुम्हाला वाटते आहे. बिकॉज या सिच्युएशन नंतरसुद्धा लाईफ आहे. ही सिच्युएशन कायमस्वरूपी राहणार नाही आहे. सो जसं सांगितलं आहे, कट क्लिअर डिलीट या गोष्टी किंवा कट क्लिअर कॅन्सल या गोष्टी माइंडमध्ये पक्क्या ठेवा आणि निगेटिव्ह थॉट्सनं टाटा बाय बाय करा. बीइंग लव इन टू द सिच्युएशन. जर तुमच्या लाईफमध्ये कोणती सिच्युएशन हँडल होत नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये लव म्हणजे प्रेम आणायची गरज आहे. म्हणजे असं नाही बोलत आहे की कोणी तुम्हाला मारत आहे तर तुम्ही प्रेमाने स्वतःला आणखीन पुढं करा गाल. तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की कम्युनिकेशन, बीइंग अ पेशन्स आणि गोडवा तुमच्या बोलण्यातून जर तुम्ही इतरांना तुमचं मत पटवून द्यायला लागलात तर डेफिनेटली तुमचं जे सिच्युएशन आहे ती चेंज होताना मला दिसतं आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये एक कामनेस, पीसफुलनेस आणि स्वीटनेस जर तुम्ही ॲड केलं तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमची सिच्युएशन लवकरच चेंज करू शकाल. अ न्यू स्टार्ट इज कमिंग. सो येस, तुम्हाला दिसतं आहे इथे दोन्हीही म्हणजे म्हणतात ना की नो मूनची कार्ड्स आहेत की अ न्यू स्टार्ट इज कमिंग. सो तुम्हाला जसं वाटतं आहे की तुमचं लाईफ संपलं तर तसं नाही आहे. तुमचं लाईफ अजूनही स्टार्ट होतं आहे. न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येत आहेत. इट्स टाईम टू रिलीज निगेटिव्हिटी. सो येस, फायनली फुल मून तुम्हाला दिसतं आहे की इट्स टाईम टू रिलीज निगेटिव्हिटी. निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमधनं काढायची खूप गरज आहे. आणि त्याचा एक सोपा प्रकारही डिवाईननेच तुम्हाला सांगितलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह थॉट्समधनं बाहेर येऊ शकता. ओके. बघूया आपण की काय तुम्हाला कोणते चेंजेस करायची गरज आहेत. ओव्हल सर्कल स्क्वेअर फेस. ओके. सो मला असं वाटते तुम्हाला फेशियल किंवा एक म्हणतात ना की स्वतःला थोडंसं तर तुम्ही
हील केलं, फेशियल एक्सप्रेशन्स किंवा चेहऱ्यावर जर तुम्ही मसाज वगैरे केला तर तुमचं माइंडसुद्धा स्टेबल होऊ शकतं. सो यू नीड दॅट. फेस वॉश करणं किंवा असं मी नाही म्हणणार फेस वॉश करणं, स्क्रब करणं की जेणेकरून आतील पोर्स तुमचे ओपन होतील. जेव्हा तुम्ही तुमचं बॉडी जेव्हा तुमची क्लीन्स व्हायला सुरुवात होईल ना, तुमचा माइंडसुद्धा तुम्हाला एक बोलतात ना की एक प्रकारच्या पीसमध्ये तुम्हाला नेईल. सो मसाज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. फेस मसाज. गिफ्ट कमिंग युअर वे. सो डिवाईन ब्लेसिंग्स देते तुम्हाला. तुमच्या लाईफमध्ये गिफ्ट डेफिनेटली येते जे तुमचं करिअरच्या स्टॅबिलिटीने तुम्हाला मिळणार आहे. CEO, मॅनेजर, हाय पोस्टेड. सो येस, जर तुम्ही ह्याच्यासाठी विचारत असाल की तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाऊन काय बोलतात ते प्रमोशन आहे का, तर येस डेफिनेटली तुम्हाला प्रमोशन आहे. आणि जर तुम्हाला आत्ता प्रमोशन मिळू शकत नाही आहे तर या प्रकारचे पर्सन्स तुमच्या लाईफमध्ये एक अपॉर्च्युनिटी घेऊन येऊ शकतात तुमच्यासाठी. ओके. फेशियल फीचर्स, नोज, लिप्स एक्स्ट्रीमली अट्रॅक्टेड. ओके. जे मी तुम्हाला सांगितलं आहे की याचा अर्थ असं नाही आहे, म्हणजे या गोष्टीचा अर्थ तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता की तुमच्या फेसला जर तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह बनवलं किंवा तुमच्या फेसला तुम्ही एक रिलॅक्सेशन दिलं तर तुमचं माइंड जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. बिकॉज कधीकधी आपल्या ज्या फेशियल नसा असतात ना त्यांना जेव्हा रिलॅक्सेशन मिळतं ते तुमच्या माइंडशी सगळ्या गोष्टीशी रिलेटेड असतात. तर तुम्हाला त्यातनं एक हीलिंग मिळणार आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी अचीव करू शकाल. तुम्हाला ऐकताना हे असं वाटेल हे फेशियलने असं काय होतं, पण लिटरली तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीने तुम्हाला हीलिंग मिळतं. तुम्हाला फक्त बघायची गरज असते. ओके. क्रिस्टल सिट्रीन, स्टोन ऑफ अ वेल्थ, प्रोटेक्शन अँड विल पॉवर. आणि दुसरं आहे Abalone shell, the sea ears, detoxification, emotional balance, attraction. काय मी सांगते तेच हे स्टोन सांगताय. तुम्ही जर हे 2 क्रिस्टल यूज केले, आय थिंक या क्रिस्टलबद्दल म्हणजे मला माहिती घ्यावी लागेल कसं असतं काय असतं. मी याची चेक करून तुम्हाला सांगते जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल. पण तुम्ही सिट्रीन डेफिनेटली वेअर करू शकता, जे आहे माझंच ब्रेसलेट आहे. सो तुम्ही सिट्रीनचं क्रिस्टल यूज करू शकता. हे चिप्समध्ये आहे आणि असं सर्कलमध्ये सुद्धा मिळतं. मोस्ट ऑफ मी सर्कलमध्येच सेंड करते. हे मी स्वतः बनवलेलं आहे माझ्यासाठी. सो म्हणून हे चिप्समध्ये आहे. ओके. तर तुम्ही हे क्रिस्टल डेफिनेटली वेअर करू शकता तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी. या गोष्टींचा डेफिनेटली लक्षात घ्या आणि त्याचा वापर करा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं, पाईल नंबर 2 तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111च्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका, कारण तुमची कमेंट मला खूप महत्त्वाची ठरते. हे आपलं एक कम्युनिकेशन ठरतं. मला लक्षात येतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचं रीडिंग आवडतं, तुमच्याशी रिलेट होतं की नाही. सो मला नक्की कळवा. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अनमोल असेल. सो थँक्यू सो मच माझ्या रीडिंगसाठी वेट केल्याबद्दल. आणि आय होप की हे रीडिंग तुम्हाला खूप आवडेल, तुमच्याशी रिलेट होईल आणि तुम्ही याच्यातनं नक्कीच काहीतरी गायडन्स घेत राहाल. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर. बाय बाय.